आजूबाजूचे जे भावी भक्त आहेत त्यांना विनंती, कृपया करून व्यासपीठासमोर येऊन बसायचं आहे. आजूबाजूला कोणी फिरवू नका. बाबाजींचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. प्रथमोत्सव बाबाजींच्या पालखीचं पूजन होईल. पालखी पूजनासाठी गुरु महाराज, 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 गुरु महाराज. गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटिदळाने कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझदीन शंभो मजकोनतारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेवा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे। सर्वांनी हात वरती। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सर्वांनी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। ओ सत्स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा। जय जय
जनार्दना निरंतर करो तुमची सेवा जय जय जनार्दन देवा निरंतर करो तुमची सेवा निरंतर करो तुमची सेवा निरंतर करो तुमची सेवा निरंतर घडो तुमची सेवा निरंतर करो जय जय जनार्दना निरंतर घडो तुमची सेवा जनार्दन देवा निरंतर करो तुमची सेवा जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा जय जय जनार्दन देवा निरंतर करो तुमची सेवा स्वामी जनार्दन भगवान बाबा जनार्दन भगवान स्वामी जनार्दन भगवान बाबा जनार्दन भगवान स्वामी जनार्दन भगवान स्वामी जनार्दन भगवान बाबा जनार्दन भगवान बाबा जनार्दन भगवान स्वामी जनार्दन भगवान बाबा जनार्दन भगवान बाबा जनार्दन भगवान ओ श्री राम जय राम जय जय राम बोला राम जय राम जय जय राम बोलो श्री 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 राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बोलो श्री राम जय राम जय जय राम बोलो श्री राम जय राम जय जय राम बोलो श्री राम जय राम जय जय श्यामल रामचंद्र की शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम पंचक्रोशी गोंदेगाव वायगाव या पवित्र परिसरामध्ये प्रति महिन्याला आपण प्रदोष आणि प्रदोष निमित्ताने पंगत प्रसाद या ठिकाणी वितरण होतं. फार मोठं भाग्यवान आहे ही पंचकृषी ज्यांना आयतं एक तीर्थ मिळालं, मोठं क्षत्र मिळालं, सद्गुरूंचा आश्रय आणि सद्गुरूंचा आश्रम मिळाला. हे सगळ्यात मोठं भाग्य आपला. जेणेकरून आसपास काहीच नव्हतं, हा एक मोठा आधार मिळाला. धर्माचं एक पीठ आपल्याला या ठिकाणी मिळालं. धर्माचं एक अंग, धर्माचं एक क्षेत्र आपल्या ह्या पवित्र पंचकृषीला मिळालं की जिथे सर्वजण एकत्र येतो. विचाराची तिथं बसा बसा तिथं बसा घ्या बसा, विचाराची देवाणघेवाण होते. लक्षात घ्या. म्हणून आजची जी पंगत आहे वास्तविक मागच्या वेळेस त्यांचे जे काही नावाचं गावाचंच नाव आहे देशमान, बरोबर आहे का नाही? ज्या गावाला देशात मान आहे असं देशमान आहे, बरोबर आहे. स्वर्णा मारुतीताई काळे यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आशा सुरेश दुघड यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. कमल सुनील गुंबरे यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करतो आहोत. मातृशक्तीने आज या ठिकाणी प्रसाद दिलेला आहे आणि जोपर्यंत मातृशक्ती पुढे येत नाही तोपर्यंत विश्वाचंही कल्याण होत नाही. म्हणून मातृशक्तीचा आदर आपण केला पाहिजे, तिला वंदन केलं पाहिजे
आणि म्हणून प्रथमतः आपण या मातृशक्तीचं ज्यांनी पंगत दिली परत एकदा टाळ्याच्या गजरात. आज आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. 5 ते 10 मिनिटं आहे, जास्त घेणार नाही. परंतु आज आहे भूम प्रदोष. कोणता प्रदोष आहे? आजचा भूम प्रदोष म्हणजे मंगळवारी येणार. मंगळवारी जो प्रदोष होतो त्याला काय म्हणतात? भूम प्रदोष म्हणतात. ज्यांचा विवाह होत नसेल, ज्यांना मंगळाचं बऱ्याच पत्रिकेमध्ये मंगळ 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 असं वाटत असेल तर त्यांनी भूम प्रदोष केला पाहिजे. आजचा हा प्रदोष. एक वृद्ध आहे, मारुत्र्याची ती सेवा करते. तिला मंगळ नावाचा मुलगा आहे आणि तो मंगळ नावाचा मुलगा असताना तिची एवढी श्रद्धा आहे की मारुतीरायाला संध्याकाळची 6 ते 7 जर आपण तुपाचा दिवा दिला आणि त्याची साधना केली तरी मारुतीराय प्रसन्न होतात. आजच्या या मंगळवारच्या पूजेनं प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून मंगळवार आपण जास्त शनिवार मानतो, पण मारुतीरायाला जास्त कोणता वार आहे? मंगळवार आहे. बरोबर आहे. मंगळवारी विशेष महत्व आहे. म्हणून मारुतीरायाची एवढी सेवा करायची. दिवा लाव, बत्ती लाव. संकट कटे मिटे सब पीरा, जो मेरे हनुमंत बलबीरा. जय 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 हनुमान गोसावी. जय 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 हनुमान गोसावी. कृपा करहु गुरु देवकी नाई. मंगल मूर्ति मारुत नंदन. मंगल मूर्ति मारुत नंदन. सकल अमंगल मूल निकंदन. सकल अमंगल मूल निकंदन. सकल अमंगल मूल निकंदन. सकल अमंगल मूल निकंदन. जय 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 हनुमान गोसावी. जय 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 हनुमान गोसावी. कृपा करहु गुरुदेव की नाई. कृपा करहु गुरुदेव की नाई. हो यह पढ़ हनुमान चालीसा. हो यह सिद्धि साखी गवरी. हो यह सिद्धि साखी गवरी. म्हणून मारुतीरायाची सेवा. जय श्री राम जय राम. श्री राम जय जय श्री राम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. रघुपति राघव राजा राम. बोलो जय श्री राम जय जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम जय जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. म्हणून मारुतीराय कोणाचा अवतार आहे? भगवान शिवाचाच आहे. शिव भक्त करणं काय, मारुतीरायाची भक्त करणं. एकदा कधी कधी असं होतं, एकाने रूप धारण केलं. कधी कधी रूप आपण धारण करतो. रावण बनला. तो काय बनला? रावण बनला. रावण
आता रावण बनल्यानंतर तो स्टेजवर आला. बनणं वेगळं, बनणं वेगळं आणि मानणं वेगळं. लक्षात ठेवा बरं काय बोलतोय. देवाला मानणं वेगळं आणि देवाला बनवणं वेगळं. लक्षात घ्या, खूप गोड आहे याचं चिंतन. आपण देवाला मानलं पाहिजे की देवापुढे आपण बनलं पाहिजे? बनलं नाही पाहिजे, देवाला पूर्ण मानलं पाहिजे. ज्यावेळेस तो रावण बनला आणि रावणानं टोप घातलेलं, आता ते बनलेलं नकलीच, ते नकलीच असतं. देवापुढे नक्कल नाही चालत. देवापुढे जायचं असताना सहज होऊन जावं लागतं, सरळ होऊन जावं लागतं आणि म्हणून तो आपल्याला प्राप्त होतो. नतमस्तक व्हावं लागतं तिथं, पूर्ण समर्पण करावं लागतं तिथं, तरच ते देव प्रसन्न होतो. मी नक्कल करायला गेलं आणि त्या टोपामध्ये बऱ्याच दिवसाचं तो ठेवलेलं होतं, त्याच्यात 2-3 इंच बसलेले होते. काय होते, तो टोप घातल्यानंतर ते इंचूमधून ठाक्या मारायचे. तो गरडा असा उड्या मारायचा. लोक म्हणजे काय रावण ऍक्टिव्ह आहे, आता त्याला तो त्रास काय आहे तो त्याला माहिती होता. टोप तर काढता येईना, डोकाकडून बाजूला होता येईना, राहून तो उड्या मारायचा. लोकांना तो आनंद वाटायचा, मग त्याला आतलं यातना काय त्याला माहित नव्हतं. लक्षात घ्या. म्हणून आपण प्रयत्न काय करायचे याच्यात खूप चिंता ते. मारुतीरायाची सेवा ती करत होती आणि करता करता मारुतीरायाने एकदा साधूचं रूप धारण केलं. कोणाचं रूप धारण केलं? साधूचं. आणि ती परीक्षा घेण्यासाठी तिथं आले मारुतीराय. हे आजी, मला भोजन करायचं. आजीने सांगितलं, बोला साधू महाराज, काय जेवायचंय तुम्हाला? काही नाही, मला भाकरी करायची आहे. मग करा ना, आमची इच्छा आहे. नाही म्हणे, तुझा जो मुलगा आहे मंगळ नावाचा, त्याच्या पाठीवरती शेक करून मला भाकरी करायची आहे. किती मोठी परीक्षा आहे. आपण जर गेलो असतो देवाजवळ आणि साधू म्हणला असता, तुझं मुलगा दे इकडं, त्याच्या पाठीवर शेक, ते म्हणून तुला शेकी ते मी चांगलं. काय म्हणलं, काय झालं असतं? तिकडंच जाय बाबा. परंतु सेवा एवढी उच्चांकाला गेलेली होती, तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण मुलगा मागितलेला आहे. फक्त माऊलीच्या पाठीवर मांडे केले हे माहिती होतं, पण आता ह्या दृष्टांतात त्या मुलाच्या पाठीवर आज भाकरी करायची. सोपी गोष्ट नाही. मुलाच्या पाठीवर भाकरी करायची. साधू महाराजांनी बोलवलं त्या मुलाला आणि शेक करायला लावला. ती आईच्या हातावर. मुलगा असा झोपलेला आहे. आईला सांगितलं, तू शेक कर, मला भाकरी करायची. परीक्षा किती मोठी असेल लक्षात घ्या. तिने डोळे पुसले, पण मात्र माघार घ्यायची नाही. आज आपण जे अन्नदान देतो हे कोणाच्या नशिबात राहत नाही. ज्याचं पूर्ण पुण्य फळाला येतं त्याच वेळेस अशा संतांच्या दारात प्रदोष पंगतीचा प्रसाद दिला जातो. अन्यथा कोणाच्या हातून, एवढ्या पवित्र हातून हे अन्नदान करणं आणि एवढ्यांच्या मुखात जाणं कितीतरी जन्माचं पुण्य लागतं. अशा सत्पात्री दान न म्हणता कमीत कमी एका वर्षाच्या पंक्ती बुकिंग झालेल्या आहे. तो म्हणतो मला द्या, तो म्हणतो. त्यांना कळायला लागलं की आपण जर जनार्दन स्वामींच्या आश्रमात जाऊन प्रदोष पंगत जर दिली तर आपल्याला, आपण एक कण देऊ पण देव मनभर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते देतो म्हणून अशा सत्पात्र तुम्ही दान करत आहे, तुम्ही भाग्यवान आहे. मारुतीराय ही साधूच्या रूपात आहे. शेक करून दिला आणि आईला ती सहन होईना म्हणून ती आत गेली. डोळे पुसीत राहिले की आता आपला मुलगा गेला. ज्या ती शेक केला तो मुलगा राहणार कसा? पाठ गेली ना त्याची कामं. आणि पाठ गेल्यानंतर काय राहणार? थोड्या वेळाने शेक चालला तर त्याच्यावर तवा ठेवायचा, ते काही सोपी गोष्ट नाही.
आतमध्ये डोळे पुसत राहिले. आता परीक्षाच घेणार होते. मारुतीरायाने काय केलं, आतमध्ये बसू दिलं. 5 ते 10 मिनिटात सांगितलं, आई तुझ्या मंगळला बोलव. तिने सांगितलं, आता कोणत्या मंगळला बोलवता, जो होता तो गेला असेल, हाक तर मार त्याच्या मंगल. दुडदुड दुडदुड पळत लेकरू आलं आणि आईला नमस्कार केला. पाठीला काहीच झालेलं आणि मग सांगितलं की बाई 12 वर्षापासून तू मंगळवारच्या दिवशी दिवा लावायची, दर्शनाला यायची. आज मलाच तुला दर्शन द्यायचं होतं, पण अगोदर तुझी परीक्षा घ्यायची. बघा, परीक्षाशिवाय परमेश्वर नाहीये, एवढा सहज नाही येतो. तुझी परीक्षा मला घ्यायची होती आणि त्या परीक्षेतून मी तुला दर्शन दिलं. म्हणजे तुम्ही कोण आहे महाराज. तेवढ्यात माझे मारुतीराय प्रगट झाले आणि सगळ्यांनी जय जयकार केला. बजरंग बली की जय. गदा घेऊन मारुतीरायाने हुंकार केला. आईने लेकराने नमस्कार केला. जिथं मारुतीराय प्रगट झाला त्या मारुतीरायाने सांगितलं हे भूम प्रदोषचं महत्व काय असतो. भूम प्रदोष काय असतो. आई तू जरी मंगळवारची सेवा केली असेल, पण तुझ्या लेकराचं नाही मंगळ आहे आणि मंगळ हा भूम प्रदोष येणारा दिवस असतो. ज्या दिवशी मंगळवारच्या दिवशी भूम प्रदोष येतो त्या लेकराला मी सर्वच देतो. जे शिव आहे तेच मारुती आहे. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा. अंजनीची या कुमारा, अंजनीची या कुमारा, कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. रुद्र, आज भूम प्रदोषितेची माहिती तर पाहिजे ना आपल्याला, काय करावं. आपण एवढ्या मोठ्या संख्येने येतात. आज या ठिकाणी परमपूज्य स्वामी आमची मुलगिरी बाबा उपस्थित राहतात, कुठेही येतात. काल आम्ही निळखेड्याकडे होतो, मराठवाड्यात होतो. निळखेड्याला 6 वाजता फोन केला महाराजांनी. बाबा 6:30-7ला तिथं हजर होते. म्हणजे मारुतीराय सारखेच हजर झाले म्हणून ते इथं टाळ्याच्या गजरात. बरं 1.5-2 महिन्यापासून अशी कसर काढली सगळ्यांची. 2 महिन्यापासून आता पुढची आहे. आता 1-2 महिने कठीण कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी कथा आहे. आता लासलगावला झाली, बरोबर आहे का. चॅनल कोणतं होतं आपलं, भजन सेवा. सर्वांपर्यंत पोहोचवलं. तुमचं टाळ्याच्या गजरात स्वागत. 1-2 लाख लोकांनी पाहिलं असेल कदाचित. किती लोकांनी? 6 लाख लोकांनी पाहिलं. बा, टाळ्याच्या गजरात स्वागत. प्रथमतः बघितलं म्हणजे बाबाजींचा परिवार किती मोठा आहे. नुसतं क्लिक केलं, कृष्ण तुझ्याकडे. तुझ्या नावाचं तुझ्या चॅनलचं काय नाव आहे? शिवयोगी. हा, शिवयोगी. कृष्णाच्या चॅनलचं मी साथ आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. कारण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवतात ते भजन. लासलगाववाल्याने तर खूपच आनंद घेतला. लासलगाववाले कोण कोण आले आज ऐकणारे, कथा ऐकणारे? वा वा वा, टाळ्याच्या गजरात तुमचं स्वागत. गोडी लागली. महादेवाला तुम्ही पाणी टाका, बरोबर आहे. त्यावेळेस सांगितलं होतं लासलगावला की दक्षिण बाजूने पाठ करायचे आणि उत्तर बाजूकडे तोंड करून पाणी टाकायचं, बरोबर आहे. त्याने रोग नाश होतो. माणसाला अनेक प्रकारचा त्रास असेल शारीरिक तर ते सांगितलं. पण 5 प्रकारचं पाणी टाकलं जातं महादेवाला. किती प्रकारचं पाणी टाकलं जातं दादा? तुम्हाला किती प्रकारचं माहिती आहे? आता एक माहिती आहे, बरोबर आहे. वेळ आहे ना सगळ्याला ऐकायला. मंदिरात जातो म्हणून पहिला आहे भक्त येतो, आल्या आल्या लोटा महादेवावर ओढतो. ही पहिली पद्धत. आला की त्याला काहीच घेणं नाही. आला पहिला लोटा घेतला आणि टाकला.
बस जय शिवशंकर येतो, ही एक ही पद्धती आहे. दुसरी पद्धत आहे, तर आपण दक्षिणेकडे पाठ करतो आणि लोटा भगवान शंकराच्या अंगावरती टाकतो, शिवलिंगावरती टाकतो. ही दुसरी पद्धत आहे. म्हणजे आपलं उत्तरेकडे तोंड आहे, ही दुसरी पद्धत आहे. तिसरी पद्धत आहे, भगवान शंकराच्या ज्या पाणी वाहतं तिथून जे पाणी टाकत टाकत यायचं, तर पूर्ण पिंडीला पाणी टाकायचं, मग तर शिवलिंगावरती टाकायची. तिसरी पद्धत आहे. कशी पद्धत ऐकली? ही तिसरी पद्धत आहे. चौथी पद्धत आहे, भगवान शंकराच्या पिंडीमध्ये नवग्रह आहे. भगवान शंकराच्या पिंडीमध्ये 33 कोटी देव वास करताय आणि भगवान शंकराच्या पिंडीमध्ये आपला परिवार म्हणजे पंचायतन 5 देवता वास करतात. गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, त्यांच्या लेकी बाळी सगळ्या, आणि सगळं नंतर मग पार्वती, नंतर महादेव. म्हणजे गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, त्या ठिकाणी त्यांची अशोक सुंदरी, म्हणजे असं पूर्ण पाणी टाकून मग महादेवावर टाकणं, याला ही चौथी पद्धत म्हणतात. बरोबर आहे. याने काय मिळते? याने काय मिळतं सगळं सांगू? म्हणजे तुम्ही तसंच पाणी टाकणार मग, जे मिळायचं त्याच्यासाठी. तसं नाही, फक्त ऐका. आणि एक शेवटची पद्धत, पाचवी पद्धत, ती म्हणजे पहिलं जलधारीत पाणी टाकायचं. त्याच्यात पाणी टाकून मग आपल्या महादेवावरती टाकायचं आणि परत खाली कोपऱ्यामध्ये जिथं पाणी वाहतं तिथं. याला पाचवी पद्धत म्हणतात. ते 5 प्रकारचं पाणी महादेवाला टाकतात. तुम्हाला किती प्रकारचं माहिती होतं? आला तेरा तुझको हरपट क्या लागे ओम जय जगदीश तापहरो देवा प्रभुतापहरो देवा सदा भक्ति कराओ संतन की सेवा. ओम जय जगदीश महादेव आहे, देवादिदेव. 2 लेकर आहे. आता खूप सुंदर कथा आहे, आज महत्वाची असते. भूमप्रदोष आला म्हणून योगायोगाने सांगून दिलं पाहिजे. अतिशय महत्वाचं. आपण काही करा, मारुतरायाची, महादेवाची, पांडुरंगाची नेहमी सेवा करा. मुलाला सकाळी उठवा आणि काही नका, कमीत कमी जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती अतिशय सुंदर आहे हनुमान चालीसा. कोणाकोणाची पाठ आहे? वा वा, धन्यवाद. एवढ्यांची हनुमान चालीसा पाठ आहे, मानावं लागेल. पिक्चरचे गाणे कोणाकोणाचे पाठ आहे? आता का बरोबर बघते ती मात्र कोणालाच सांगावं लागत नाही, आपोआप तोंडात येतात. पण हनुमान चालीसा बरं, हरिपाठ कोणाकोणाचा पाठ आहे? वा वा, चांगले, खूप बरं आहे. म्हणजे खरंच आहे, ही पंचकृषी बाबाजी याच्यामुळेच निवडली. इथं संस्कार आहे. हरिपाठ कोणाकोणाचा पाठ आहे? परत एकदा बोट कर. वा वा, खूप चांगलं. जनार्दन स्वामींची विधी कोणाकोणाची पाठ आहे? वा वा, चांगले. सगळेच आनंदच वाटतंय. याचा अर्थ तुम्हाला 12-1 वाजेपर्यंत सोडूच नाही असं वाटतं. एवढे गोड लोक असल्यावर सोडायचं काय? गाव गंदी गाव सोडायचं नाही. म्हणून भाग्यवान आहे तुम्ही. विधी पाठ आहे, हनुमान चालीसा पाठ आहे. विशेष म्हणजे आपल्याला हरिपाठ पाठ आहे. ही पाठ पाहिजे. प्रार्थना नसेल तर काय उपयोग आहे? परमेश्वर मिळणार कसा? जिथं प्रार्थनाच नाही, एकमेव आहे की आपल्याला आता प्रार्थना कळायला लागली. पहिला आपल्याला प्रार्थना कळतच नव्हतं. फक्त शाळेत प्रार्थना म्हणली की ती टाइमपास वाटत होती. पण सकाळी म्हणायला आपले संस्कार होते. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम
प्रभुजी लेकरे सारी दयाला सर्वही प्यारी पुन्हा व्यर्थ रहावे जगाला प्रेम रहावे एकची धर्म जगाला प्रेम काल आम्ही निळखेड्याला गेलो आणि तिथं एक गवळण घेतले गेले काल्याची कीर्तनाला. कोणती होती ती गवळण? आहे का पाठ सगळ्यांची? नाही राहिली लक्षात. गवळण कोणती घेतली काय? हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, भारवित्त विसरले, आता कैसी काबू करा, आता कैसी काबू करा, तुझे बरा लौकिक, तुझे बरा लौकिक, तुझे बरा लौकिक, तुझे बरा लौकिक, आता कैसे किती गोड भाव याच्यात. हरीने माझे हरले चित्त. बरोबर आहे का नाही? कोणी हरले? हरीने. कोणाचे? गवळणीचे. आता आपण गवळण नाही का? त्याच गवळणी का? त्यांचं चित्त हरलं. त्यांच्याकडे चित्त होतं, आपल्याकडे वित्त आहे आणि पुढं आहे पित्त. 3 गोष्टी आहे: चित्त, वित्त आणि पित्त. पण चित्त महत्वाचं आहे. त्याला आमचे एक महाराज म्हणे, कीर्तनात फेटा का बरं असतो? खूप गोड चिंतन होतं काल. एका जणाने सांगितलं, भगवान पांडुरंगानं डोक्यावरती पिंड घेतली. काय घेतली? पिंड आहे. तेव्हापासून प्रत्येक जण कीर्तनाला उभा राहिला का फेटा बांधतो. फेटा नाही तो काय? भगवंताची पिंड म्हणून तो स्वीकार केला जातो. म्हणलं वा, चिंतनामधून निघाला. मग आम्ही पण विचार केला की ज्या अर्थी भगवान शंकर हे जर फेट्याच्या रूपातून डोक्यावर पांडुरंगाने घेतलं शिरावरती, तर प्रत्येक जण घेतो. कारण आमचे महाराज हे सांगत होते, आमच्या म्हटले बोरे बाबांचं आमचं चाललं होतं मस्त. त्यांनी जर फेट्याच्या रूपात भगवंत विराजमान होत असेल, तर मग म्हटलं वरती गंगा पण आहे. महादेववरती काय आहे? तिला ज्ञानगंगा पण म्हणतात. म्हणलं याचा अर्थ फेटा जर डोक्यावर आला आणि ज्ञानगंगा जर आहे, म्हणून तो डोक्यावर ठेवल्यानंतर ती मुखात येते आणि मुखातून ती प्रगट होते. ही गंगा आहे, कीर्तनच आहे. म्हणून ते कीर्तनकाराचं कीर्तन गोड लागतं का? वर ज्ञान बसलेलं आहे. किती सुंदर चिंतन आहे. म्हणून बाबांनो, ते एक मर्यादा आहे, ती परंपरा आहे की त्यांना अगोदर डोक्यावर ज्ञान जोपर्यंत आपल्या ह्या शिरात विराजमान होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या मुखातून गंगा प्रगट होत नाही. म्हणून आपल्याला आपल्या ह्या जीवनामध्ये एक गोष्ट आहे. काही मुलं म्हणतात लग्न होत नाही, काही म्हणतात आमचं दुकान चालत नाही, काही म्हणतात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. पण प्रश्नाला एकच उत्तर आहे, त्याला मंत्र सुद्धा नाही. सांगून जो जाता जाता तेवढं. बरेच मुलांसाठी कोणाचा व्यवसाय, कोणाचं लग्न कार्य होत नाही, कोणाला अनेक प्रकारचा त्रास आहे. त्याच्याकरता एक असं हे आहे की आपण हे वाटतं बघा, काही काही गोष्टी ध्यानात ठेवण्यासारख्या असतात. अचानक येतात प्रवचनातून, ते काय आपल्या मनात राहत नाही. परंतु आपण इंग्रजीमध्ये एफ काढतो. काय काढतो? बरोबर आहे का नाही? काय काढतो? नक्की ना? हे फार घेण्यासारखं. आजचं ही
गणित तुमच्या जीवनात फार फायद्याचं ठरणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं जर वर रेष नेली तर 2 रेषामध्ये दिसतात, वर एक खाली एक. हे वरती आकाश तत्व आहे, हे पृथ्वी तत्व आहे. थोडं गुह्य समजण्याला अवघड जाईल. आकाश तत्व, पृथ्वी तत्व, मध्ये जे अग्नी तत्व आहे, या 2 रेषा ज्या आपण दिल्या ती पितृलोक आहे आणि आपल्या देवलोकांचे आहे. हे कायम लक्षात राहू द्या. आणि ज्या वेळेस हीच रेषा आपण आपल्या ही जे बोट आहे या बोटावर काढतो, याला काय म्हणतात? हे जलतत्व आहे माणसाचं. एखाद्या मागच्या वेळेस हे प्रवचनात सांगितलं होतं की एखादं लेकरू लहान असतं आणि कायम कायम आतुरणातच काय करतं ते, म्हणून हे बोट दाबायचं राहतं सारखं. काय करायचं? हे जलतत्व म्हणजे ज्याला किडनीचा त्रास आहे, ज्याला पोटाचा त्रास आहे, ज्याला शारीरिक त्रास आहे, ज्याला अनेक प्रकारचं पचन होत नसेल, त्याने फक्त हे बोट दाबीत राहायचं. काय करायचं? किती सोपं आहे, काय अवघड आहे? काही त्रास आहे, काही इंजेक्शन घ्यायला जायचं, गोळ्या घ्यायचं. हे येणे काय करतात? पूर्णपणे शारीरिक आपल्या नसा क्लिअर होतात. आणि हे आहे पृथ्वी तत्व. हे कोणतं तत्व आहे? आणि या पृथ्वी तत्वावरती ते जे सांगितलं ते चिन्ह काढायचं. आलं लक्षात? कसं काढतात माहिती आहे? अगोदर एफ सारखं काढायचं, वरती एक रेष न्यायची, त्याला 2 रेषा अशा राहतील, वरती एक रेष, खाली एक रेष, आणि त्याच्याकडे आपण पाहायचंय फक्त. ज्याचं विवाह होत नसेल, ज्याला व्यवसायामध्ये यश नसेल, त्यांनी फक्त तेवढं चिन्ह पाहायचं दिवसभरामध्ये, आणि त्याच्याकडे पाहत असताना आपली मनोकामना मागायचं. 8 दिवसात पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, एवढी या शक्ती बोटात आहे. परमेश्वरानं आपल्याला दिलेले आहे काही गोष्टी, पण आपल्याला माहित नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा. सगळं देवाने आपल्यात दिलेलं आहे, पण आपण बाहेर शोधतो. म्हणून एक एक तत्व आहे. म्हणून सकाळी उठलं, ह्या बोटाला हे गुरु बोट आहे, शनी बोट, शनिदेव त्रास देत असेल, ही बोट कम्प्लीट अशी फक्त काहीच करता नाही. सकाळी उठल्यानंतर फक्त हे तीन आंगुल्या दाबायच्या, अशा 3 वेळेस करायचे. 8 दिवसामध्ये शारीरिक काही कुठला रोग नाही, डोकेदुखी बंद, आयुष्यात ध्यान धारणा सुरू आणि उपासना सुरू होईल. तेजपुंज तुमचं जीवन दिसेल. पण आपल्याला माहीत राहत नाही काही गोष्टी, आपण ते करत नाही. आपण उठलो का डॉक्टर. म्हणून बाबांनो खूप सोपं आहे विज्ञान, एवढं सोपं आहे. विज्ञानाच्या पेक्षा हे ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान त्याच्याही पुढे गेलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी जर आता कळाल्या तर खूप सोपं आहे. किती फक्त या मुद्रा आहे. भगवंताने या 10 बोटामध्ये सर्व विश्व सामावलेलं आहे. म्हणून प्रदोष काळाच्या निमित्तानं जसं त्यांचं चित्त परमेश्वराकडे गेलं, आपलंही चित्त परमेश्वराकडे जावं. आणि चित्त परमेश्वरानं जर एकदा चोरलं की त्याला या लौकिकाचा काही गरज पडत नाही. आणि ज्यावेळेस ते मन भगवंताकडे जातं, परमेश्वराकडे जातं, भगवंताला एकरूप होतं. जा आता इथं आपण पाटोद्याला जातो, तिथं एक जुनं मंदिर आहे. त्याच्यानंतर गोंदेश्वर एकदम जुनं मंदिर आहे, बरोबर आहे का? प्रत्यक्ष म्हणजे जसे जसे राम गेले त्यांनी एक ज्योतिर्लिंग बनवून गेले. मुखेड गेले, मुखेडमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे, बरोबर आहे का? ते आणि एकाच टाईपचे बनवलेले, विशेष आहे. ज्योतिर्लिंग तसेच आहे, त्या काळात बनवलेलं आहे. त्याची जी ऊर्जा मिळते त्याचं मला खूप अर्धा तासाचं चिंतन होतं ह्या मंदिरावरती, पण आपण पुढच्या प्रदोषला सांगू कारण वेळ खूप झाला. कसं ह्या जुन्या देवतेला गेल्यानंतर, त्या ठिकाणची पूजा केल्यानंतर तिथून जी ऊर्जा मिळते तुम्हाला, त्याचं सांकेतिक जीवन मला तुम्हाला सांगायचं होतं. खूप गोड होतं त्याचं चिंतन, पण आपण तो पुढच्या वेळेस नक्की सांगू कारण वेळ आपल्याला झालेला आहे. बाहेर गावून दुरून येतात आणि या ठिकाणी प्रसाद घेतात. बाबांनो काही करा, हा जरी प्रदोषच्या काळातला प्रसाद खाल्ला
तरी आपल्या जीवनाचं सार्थक होते. ह्या प्रदर्शनाचं प्रसादाचं एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे. म्हणून कुठेही जा, पण प्रदोषच्या दिवशी प्रवचन रूपी प्रसाद आणि हा प्रसाद ग्रहण करा. तुम्हाला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. हेच या ठिकाणी सांगून आज देशमानेकरांचं मनापासून टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आज त्यांनी प्रसाद या ठिकाणी दिला. असंच प्रत्येकाला या ठिकाणचा प्रसाद घेण्याची संधी अशीच प्रत्येक मंडळानं द्यावी, कारण त्यांच्या हातून एवढा मोठा महाप्रसाद होतो, प्रत्येकाच्या मुखात जातो. हे त्यांचं पुण्य आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून आपण रजा घेऊया. नारायण नारायण हो सत्यनारायण नारायण हो नारायण नारायण हो सत्यनारायण नारायण हो ओके सद्गुरुदेव. हो, एक आपल्याला जवळजवळ 7 दिवस अतिशय गोड अशी साऊंड सिस्टीम भाऊने दिली. त्याबद्दल टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. खरंच म्हणजे काही असो, आवाज कुठल्याही प्रकारचा कमी पडू दिला नाही, प्रत्येकापर्यंत पोहोचवला. त्याबद्दल खूप मनपूर्वक स्वागत आहे. आणि ज्यांनी पंगत दिली त्यांचं मनपूर्वक परत एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत. त्यांच्या हातून या ठिकाणी आरती होईल. जय जनार्दन. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देवासुता प्राणसमायुक्त पंचमी अहं प्रज्ञा सदा नमो वेवाज्य ब्रह्मार्पण ब्रह्मावि ब्रह्माग्नो ब्रह्मणतं ब्रह्मेवत्यन्तव्य प्रसादे प्रसन्नता प्रसादे प्रसन्नते श्रुतिपुरम् अंजलि गर्भसम्भूतं दृष्टिदोषनाशाय स्वार्पण कृष्णार्पणं तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज गौरी कुमला चंदराची होती कुंकुम केसारा लंबोदर पीतांबर परिवार वंदना
हरि ओम यज्ञ